नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नव्हता, रेग्युलर असे व्हिडिओ नव्हते। महिन्यातनं 1-2 व्हिडिओज यायचे, परंतु रेग्युलर असे व्हिडिओ आले नाहीत। साधारणतः 5 ते 7 महिन्यांचा गॅप झाला। मी आराम करत होते, कंटाळली होती, थोडासा आराम करावा, स्वतःसाठी वेळ द्यावा यासाठीच मी थोडासा गॅप घेतला होता। म्हणजे पुढचे जे व्हिडिओज आहेत त्यासाठी मी आयडियाज नवीन शोधू शकेल। ब्रेन हा शांत करण्यासाठीच मी थोडासा आराम केला होता, परंतु आळस असा आला अंगात की पुढचे कामं करायला, व्हिडिओ करायला, शूट करायला मला खूप कंटाळवाणं वाटत होतं। परंतु आजपासून मी ठरवलंय की आजपासून मी कॅमेरा हातात घेतला आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आहे। आता रेग्युलरली व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येतील। आपल्या चॅनलवरती ऑर्गनायझेशन, डेकोरेशन, क्लीनिंग, रूटीन व्हिडिओज, अरेंजमेंट व्हिडिओज यावरती व्हिडिओज येत असतात। आता रेग्युलरली दर महिन्याला व्हिडिओज येणार। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं रुटीन दाखवणार आहे। उठल्यापासून 12 वाजेपर्यंतचं साधारणतः 5 ते 6 तासांचं हे रुटीन आहे, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। साधारणतः सगळ्याच बायकांचं रुटीन हे सेम असतं। घरातली कामं देखील ही सेमच असतात, परंतु व्यक्ती बदलते, घर बदलतं, परंतु जे रुटीन आहे ते मात्र नेहमी सारखंच राहतं। साधारणतः सकाळी 7 वाजेच्या दरम्यान माझ्या सकाळच्या कामांची सुरुवात होते। बेडरूम मधून सगळं आवरून झालं की मी थेट किचन मध्ये येते। माझ्यासारख्या सगळ्याच बायकांची सुरुवात ही किचन मधूनच होते, मला माहिती आहे। आणि किचन मध्ये आल्या आल्या मी स्वतःसाठी 1 कप चहा ठेवते। मी स्वतःसाठी असा एक नियम बनवला आहे की किचन मध्ये आल्या आल्या 1 कप चहा स्वतःसाठी बनवायचा, घ्यायचा आणि मग पुढची कामांना सुरुवात करायची, कारण की चहा पिल्याशिवाय मला पुढची कामं येत नाही, जमत नाही। त्यामुळे हा मी स्वतःसाठी नियम बनवला आहे। गरमागरम चहा रेडी झाला आहे। मी गॅस बंद करते। पहिले आपण पाणी करून घेऊया। मशीन पण चालू केलं आहे आणि पाणी पण उकळून थंड केलं होतं आणि मी ते माठात भरून दिलं। चहाची वेळ झाली आहे। कप चहा पिल्याशिवाय कुठल्याही दिवसाची सुरुवात माझी होत नाही। गरमागरम चहा रेडी झाला आहे आणि मी आता पुढच्या कामांना सुरुवात करणार आहे। असं म्हटलं जातं की 1 कप चहा जो आपण सुरुवातीचा सकाळचा पितो तो असाच न पिता त्याच्यासोबत तुम्ही ब्रेड असेल किंवा खारी असेल किंवा बिस्किट असेल असं काहीतरी घ्या, म्हणजे ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, पोटासाठी चांगलं असतं। नुसता चहा पिला तर कदाचित तुमचं पोट खराब होऊ शकतं। आणि मला पहिल्यापासून अगदी लहानपणापासून अशीच सवय आहे की चहा मी कधी असा घेत नाही, त्यासोबत बिस्किट का असे ना मी घेते किंवा ब्रेड वगैरे असं काहीतरी घेत असते। चहा झाल्यानंतर मग माझा पुढचा जो दिनक्रम आहे तो सुरुवात होते। जो आमची केराचं जे डस्टबिन आहे ते कलेक्ट झाल्यानंतर डस्टबिन आतमध्ये घ्यायची, दुसरी पिशवी त्याला लावायची। अगदी छोटी छोटी कामं असतात की स्त्रियांना रोजच्या रोज ही करावीच लागतात, कधीही न चुकता होणारी ही कामं आहेत। त्यानंतर मग मी आंघोळीच्या जो हॉल आहे तिथे काही ना काही ओमच्या वस्तू पडलेल्या असतात, इकडे तिकडे रात्री वस्तू इकडे तिकडे झालेल्या असतात, त्या जागच्या जागी ठेवणं हे पण खूप महत्त्वाचं असतं। त्यानंतर मग ओम स्कूलमध्ये जातो, आता 3रीत आहे, तर त्याचा जो टिफिन आहे तो रात्री मी घासून स्वच्छ करून सुकायला ठेवत असते डायनिंग टेबलवरती। मग तो व्यवस्थितपणे लावून घेणं असेल किंवा त्याची बॅग असते स्कूल बॅग ते भरून घेत असते। हा जो व्हिडिओ आहे जेव्हा मी शूट करत होते त्या दिवशी सॅटरडे होता, 1st सॅटरडे ऑफ ऑगस्ट। तर ओमला कुठलीही भूक न्यायची नव्हती, कारण की त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि फक्त एक प्रोजेक्ट करायचा होता SSTचा, त्यासाठी त्याला चार्ट बनवायचा होता। चार्ट हा मी घरी बनवून दिला होता। असं
आणि त्यानंतर जे स्टिक्स जे त्याला कात्रणं लावायची होती, जी स्टिक करायची होती, ती एका पाऊचमध्ये मी त्याला कापून दिली होती, म्हणजे तो स्कूलमध्ये गेला की ती स्टिक इझिली तो स्टिक करू शकेल असं. त्यानंतर मी त्याची बॅग भरून घेते, म्हणजे जेव्हा जाण्याची वेळ होते तेव्हा धावपळ होत नाही. मग सकाळी जेवढा वेळ मिळतो तेवढ्यात पटापट सगळी कामं आवरायची माझी एक हे असतं की मला पटापट सगळी कामं आवरायची आहेत. बॅग रेडी झाली आहे. त्यानंतर पुढची जी 10 ते 15 मिनिटं आहे ती मी स्वतःसाठी देत असते. आंघोळ झाल्यानंतर जे बेसिक स्किन केअर करायचं असतं, मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावायचं असतं, केस वगैरे विंचरायचे असतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी 10 ते 15 मिनिटं दररोजची काढते. ज्या नोकरीला जाणाऱ्या बायका असतात त्या नेहमी प्रेझेंटेबल होऊनच नोकरीला जातात, तुम्हाला माहिती आहे, कारण की त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या दिवसभरात अंगात राहत असते. मग आपण घरी असलो म्हणून काय झालं, घरी सुद्धा तुम्ही अगदी छानसा नीटसा ड्रेस परिधान करा, हलकासा मेकअप करा, प्रेझेंटेबल राहा. तुम्ही असं जर रोज केलं तर तुम्ही एक स्वतःमध्ये बदल नेहमीच अनुभवाल. दिवसभर आपल्याला मध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, सकारात्मक विचार आपण करतो आणि छान दिसायला प्रत्येकाला आवडतं. अशी कोणतीही व्यक्ती नाही की तिला छान दिसायला आवडत नाही, विशेषतः स्त्रियांना. तर छानपैकी तयारी करण्यासाठी मी 10 मिनिटं तर दररोज काढतच असते. ही सगळी कामं करण्यामध्ये साधारणतः माझा 9 वाजेपर्यंत असाच वेळ जातो. त्यानंतर 9 ते 11 हा जो 2 तासाचा काळ आहे, या पूर्णमध्ये मी माझंच जेवण बनवते, माझ्या मिस्टरांचा आणि ओमचा टिफिन बनवते. रोज 2 भाज्या, चपाती, त्याशिवाय ओमच्या टिफिनमध्ये काहीतरी वेगळं असं मला रोजचं बनवायचं असतं. तर त्यासाठी 2 तास तरी लागतातच. मी आज ओमला भेंडीची भाजी आणि पोळी देणार आहे, शिवाय त्याला सँडविच देखील खायचं आहे टिफिनमध्ये, तर सँडविच देखील बनवणार आहे. सँडविच त्याला उकडलेल्या बटाट्याची भाजी करूनच आवडतं, त्यामुळे मी एका बाजूला बटाटे पण उकडून घेतले होते. भेंडीची भाजी मी नेहमी लोखंडी तव्यामध्ये करते, कारण की ती चिकटत नाही आणि लोखंडी तव्यामध्ये केली तर ती अगदी क्रिस्पी होते, चव देखील त्याची चांगली लागते. आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणणार तर भेंडीची भाजी असेल किंवा कुठचीही भाजी असेल, लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये केली तर ती नेहमीच चांगली असते. स्टीलची भांडी वापरू शकतात किंवा लोखंडाची भांडी वापरा, ॲल्युमिनियमची भांडी वापरायची नाही असे बरेचसे जण म्हणतात आणि ते देखील खरं आहे. आपल्या आरोग्यासाठी ॲल्युमिनियम खूप घातक असतं. सगळ्या गोष्टींची घाई असते, त्यामुळे मग मी 4 बर्नरचे गॅस स्टोव्ह घेतला आहे, त्यामुळे घाई होत नाही. एकाच वेळी तुम्ही 4 बर्नरवरती 4 गोष्टी मॅनेज करू शकतात, वेळ देखील वाचतो. तुम्ही इथे बघू शकतात की मी कणिक देखील करतीये एका बाजूला आणि मी भरलेल्या मिरचींची ज्या आहेत त्या पण बनवणार आहे, तर त्या देखील मी एका बर्नरवरती उकडायला ठेवली आहेत. कढईमध्ये बटाट्याची भाजी केली आहे, म्हणजे एकाच वेळी मी 3 गोष्टी करू शकते, त्यामुळे माझा सुरुवातीपासूनच प्रेफरन्स हाच होता की 3 किंवा 4 बर्नरची गॅस शेगडी घ्यावी, म्हणजे माझा जो सकाळचा वेळ आहे तो वाचेल. आणि खरंच मला खूप आता याचा अनुभव आले आहेत की खरंच तुमच्याकडे 2 बर्नरची असेल आणि तुमच्याकडे माझ्यासारखी घाई असत असेल सकाळची, तर मोठी गॅस शेगडी घ्या, तुमचा वेळ नक्कीच वाचेल. यातच माझे साधारणतः 11:15 होतात. 1 ते 1.5 तास हा नेहमीच मला जेवण बनवायला सकाळी असे ना संध्याकाळी लागतोच. प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही हवं असतं. आज सॅटरडे आहे आणि सॅटरडेला मी बेडशीट नेहमी चेंज करत असते. या ठिकाणी ब्लू कलरची जी बेडशीट लावली आहे ती पॉलिस्टर मटेरियल मध्ये आहे आणि तुमच्याकडे जर माझ्यासारखी लहान मुलं असतील तर ते बेडवरती खेळताना ती लगेच गोळा होते, त्यामुळे पर्सनली मला ही पॉलिस्टर कापडाची बेडशीट आवडत नाही, कारण की तिला सारखी नीट करावी लागते, सेट करावी लागते.
त्यामुळे मी माझा प्रेफरन्स हाच असतो की प्युअर कॉटनमध्ये जी जाड असते मटेरियलमध्ये, थिक मटेरियलची, हीच बेडशीट मी नेहमी वापरत असते. परंतु सध्या काय आहे, पावसाळा सुरू आहे, जाड कपडे वाळत नाही, त्यामुळे पॉलिस्टरची बेडशीट वगैरे वापरणं आपल्यासाठी सोयीस्कर होतं. एकदाची बेडशीट वगैरे लावून झाली की पिलो सेट करून झालाय की बेड हा दिवसभरासाठी सेट होतो. दिवसातनं तुम्हाला 1 किंवा 2दाच बेड तुम्हाला बनवायला लागतो. त्यानंतर मग मी ओम शाळेत जाणार आहे. साधारणतः 11:15 झाले आहे आणि मी ओमच्या टिफिनसाठी सँडविच बनवणार आहे. यासाठी मी व्हीट ब्रेड घेतले आहे आणि उकडलेल्या बटाट्यांऐवजी मी उकडलेल्या बटाट्यांची भाजी केली आहे आणि त्यामध्ये काकडीचे काप असतील किंवा टोमॅटो, भरपूर चीज, असं हेल्दीचं सँडविच मी बनवणार आहे. ओमला टिफिनमध्ये ज्या गोष्टी त्याला खायला आवडतात तेच देण्याचा माझा प्रेफरन्स असतो, कारण की तो आवडीने पूर्ण टिफिन हा संपवून आणतो. म्हणजे जास्त लक्ष मला त्याच्या खाण्याकडे द्यावं लागत नाही. त्यामुळे जे हेल्दी असेल ते बनवा, तुमच्या मुलांना जे आवडत असेल ते बनवा, म्हणजे तुमच्या मुलांना तो टिफिन परत घेऊन आला, टिफिन खाल्ला नाही, अशा प्रकारचा कोणतेही कंप्लेंट्स तुम्हाला राहणार नाही. त्यानंतर पुढे मला ओमची तयारी करायला घ्यायची असते आणि हाच मोठा कसरतचा काळ असतो, कारण की ओम एका ठिकाणी शांतपणे उभं राहत नाही. केसांना तेल लावायला, केस विंचरायला त्याला आवडत नाही. त्यामुळे दररोज स्कूलला जाण्यापूर्वी तयारी करताना ओम नेहमी त्रास देतो. मी त्याला नेहमी सांगते की बस येणार आहे, वेळ होईल, लवकर आवर, पण ओम मात्र ऐकत नाही. 8 वर्षांचा आहे, 3रीत आहे, नॉटी देखील आहे तो. बऱ्याच वेळा ऐकत नाही, मग माझी चिडचिड होते, मग शांतपणे ऐकतो देखील. आज त्याच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे, त्यामुळे त्याला कलरफुल कपडे घालायला अलाउड आहेत. सॅटरडे आहे तरी फुल डे स्कूल आहे. 1st आणि 3rd सॅटरडे ओमची स्कूल ही फुल डे स्कूल असते. पावडर लावायला देखील तुम्ही बघू शकता, त्याला आवडत नाहीये, पण काय करणार, मम्मी रागवेल म्हणून तो न चिडचिड करता, न गडबड करता पावडर देखील त्याने लावून घेतली. त्यानंतर तुम्ही बघताय ओम व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय म्हणतोय, पण जाण्यापूर्वी त्याला एक प्रिफेक्टचा बॅच मिळाला आहे, कारण की तो त्याच्या क्लासचा मॉनिटर झाला आहे. त्यापासून तो खूप खुश आहे, कारण की त्याला लीडर झाल्यासारखं वाटतंय. 11:15च्या सुमारास मी आणि ओम बस स्टॉपवरती जातो, कारण की ओमची स्कूल बस येते. सोडायला आणि घ्यायला देखील मलाच जावं लागतं आणि परत येता मला 12 ते 12:15 वाजतात. आणि इथेच माझे 7 ते 12चं जे सकाळचं रुटीन आहे ते संपतं, कारण त्यानंतर मावशी येतात, काम आवरतात, त्यामुळे बराच वेळ होतो. व्हिडिओ देखील 12 मिनिटाचा झाला आहे. याचा पुढचा व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि कंटाळवाणा देखील होईल. त्यामुळे नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी पुढचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. व्हिडिओ खूप दिवसांनी आला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं रुटीन मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.